शाळेतील अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते। याच उपक्रमाअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील नानासाहेब मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील देवगड येथील गुरुदत्त मंदिरांसह रायगड व प्रतापगड या ऐतिहासिक ठिकाणी 8 दिवसाच्या सहलीचा आनंद घेतला। अहमदनगर जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी आपण आहे। देवगडमध्ये गुरुदत्तांचे दर्शन करण्यासाठी इथं एक वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव मधली शैक्षणिक सहल आलेली आहे। या सहलीमध्ये JN मुधळा शाळेचे NM मुधळा शाळेचे विद्यार्थी इथे आलेले आहेत। सर, आपलं काय नाव आणि कशा प्रकारे कुठे कुठे या विद्यार्थ्यांना सहली करता आपण, निलान काय त्याचा महत्त्व? माझं नाव विलास गावंडे, सहाय्यक शिक्षक नाना मुंदडा विद्यालय मालेगाव। आम्ही दिनांक 9/10/1/2025 ते 12/2025 या दरम्यान एक शैक्षणिक सहल आयोजित केली होती। यामध्ये रायगड, महाबळेश्वर, जेजुरी आणि आत्ताचं हे ज्या ठिकाणी आपण उभं आहोत हे ठिकाण म्हणजे देवगड, या ठिकाणी 4 दिवसाची शैक्षणिक सहल आयोजित करून विद्यार्थ्यांना जे वर्षभराच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मानसिक ताण त्यांच्यावर थोडासा निर्माण होऊ शकतो, तो थोडासा रिलॅक्स करण्याच्या एक योजनेतून त्यांना ही शैक्षणिक सहल घडवून आणण्याचा आम्ही एक प्रयत्न केला। आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय शिक्षक वृंद, बंधू भगिनी या शहर वगैरे इथे गेलो होतो। तिथे गाईडने आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या आणि इतिहासाबद्दल सुद्धा माहिती दिली। दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। सर्वप्रथम दत्तमूर्तीला नमस्कार करून आजच्या सहलीबद्दल म्हणायचं तर खरोखर मुलांचं जे सुप्त गुण जे आहेत या सहलीद्वारे निश्चितच समोर आले आहेत। की जो विद्यार्थी आपल्यासमोर कधी बोलत नाही किंवा काही एकदम सायलेंट राहतो किंवा शांत राहतो, त्याच्या अंगी गाण्याचे विविध कलाकृती ज्या आहेत ह्या सहलीच्या मार्फत निश्चितच दाखवण्यात आले आहे। आणि ह्या विद्यार्थ्यांनी पण खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप आनंदाने त्यांनी एन्जॉय केला। त्याबद्दल या सर्वांचं अभिनंदन करते आणि खरोखर खूप छान झालं। या मुधळा शाळेची विद्यार्थिनी आपल्यासोबत, काय नाव बेटा? सायली उमेश खेडकर। काय प्रतिक्रिया तुझी? प्रतिक्रिया ॲक्च्युअलमध्ये आम्ही जेव्हा गडावर गेलो, आमच्या सर्व शिक्षकांनी आम्हाला नेलं। गावंडे सर, जोशी सर, मेटकरी सर, नवाळे सर, बळी टीचर, सोनी टीचर, आमच्या स्कूलमधले 8-10 शिक्षक होते। आम्हाला सर्वकडे त्यांनी फिरवलं। प्रतापगड, रायगड, आपलं जेजुरी, महाबळेश्वर, देवगड, सर्व देवस्थानी देवाच्या ठिकाणी नेलं। आम्हाला सर्व काय जे काय असते ते अनुभवायला मिळालं। ॲक्च्युअलमध्ये मिळालं नसतं, शाळेतून गेले नसते, फॅमिलीसोबत गेलो असत, मजा मस्तीच केली असते। नंतर आम्ही जेव्हा रायगडवर पायी गेलो तेव्हा आम्हाला समजलं की आमची कॅपॅसिटी काय आहे। कारण की एवढ्या त्या 2375 पायऱ्या जेव्हा चढल्या ना, तेव्हा समजलं की नाही, आपली कॅपॅसिटी पण भरपूर आहे। आम्ही सकाळी 10 वाजता इथून म्हणजे 10 वाजता गडावर चढायला निघलो होतो। 9:30-9:30 वाजताकडे निघालो होतो। तर आम्ही गडावरून खाली 5 वाजता आलो। आज जायला 4 तास लागले, यायला 4-4.5 तास लागले। तेव्हा समजलं की सोपं नसतं। तेव्हा समजलं की मावळ्यांनी काय केलं, आपल्या महाराजांनी काय केलं, जे आधीचं जे ऐतिहासिक महत्त्व होतं ते आम्हाला या ट्रिपद्वारे समजलं। निश्चितच या ट्रिपद्वारे रायगडावर जेव्हा गेले असता शिवछत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे राजे, त्यांचा इतिहास हा विद्यार्थ्यांना माहीत पडला। 2375 पायऱ्या सोडून हे विद्यार्थी इथे आलेले आहेत। आणि ही सहल यामध्ये आज आम्ही खूप छान असा खिचडीचा आस्वादसुद्धा यांच्यासोबत घेतलेला आहे। आमच्या टीमने, सिटीची टीम ही अहमदनगरला आलेली आहे। काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय तुझं नाव? माझे नाव भावेश मनोज डाळे आहे। मी 9व्या वर्गात शिकत आहे। 9 तारीख ते 12 तारीखच्या दरम्यान आम्ही महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, जेजुरी फिरलो, देवगड फिरलो, वाई फिरलो। आम्ही रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजची जे गाईड होते त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की रोज शिव मंदिरावर जायचे, पूजा करायचे। त्यांची बाजू समाधी स्थळ बी पाहिलं आम्ही। आणि आम्ही प्रतापगडावर आता कमीत कमी आम्ही 9 वाजता निघलो इथून रायगडावर। 9 ते आम्ही 12 वाजता पोचलो इथं। 3 तास लागले आणि 3 तास आम्हाला फिरायला लागले। आणि आम्ही तिथून 3 वाजता निघलो, 5 वाजता आम्ही गडावरून खाली आलो। आणि त्या गाईडनं अशी माहिती सांगितली की आम्हाला अशी इंटरेस्टिंग, खूप एक्सायटेड वाटली। थँक्यू। मोबाईल किती वेळ चालवतो? सर, मोबाईल वापरत नाही। आजची जे विद्यार्थी पिढी मोबाईल वापरत आहे, गेम खेळत आहे, त्यांना काय म्हणणार सांग संदेश तू? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मोबाईल इतका तास नाही बघायला पाहिजेत, गेम नाही खेळायला पाहिजेत। तुम्ही कमीत कमी अर्धा घंटा पाहिला तर बस झालं।
पण गेम खेळणं की आपल्या मानसिक संतुलन बिघडू शकतं. तू बोल बरं तुझ्या प्रतिक्रिया. तर आम्ही सर्वात पहिले तर निघालो होतो तर सगळ्यात आधी देवगडला चालू होतो. देवगडहून रायगड, प्रतापगड, महाबळेश्वर असे विविध ठिकाण केले. सर्वात प्रथम तर महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरला आम्हाला एका गाईडने आम्हाला सगळं समजवलं व तिथेच सर्व प्रकारची माहिती दिली व सांगितले की तिथे पोर्तुगीजांनी वेगवेगळे कामं केले होते. त्याच्यानंतर प्रतापगडावर गेलो. प्रतापगड म्हणजे माझ्यासाठी ड्रीम प्लेस आहे आणि प्रतापगडावर आम्ही सगळ्यात वरच्या टोकावर गेलो, काही फोटो काढले, आम्ही गाडीत धिंगामस्ती देखील केली. त्यानंतर रायगडावर जवळपास आम्ही 375 पायऱ्या चढलो. तरी सर्व आम्ही असं नाही की खूप थकलो होतो, आम्ही थकलो पण होतो, पण आम्ही त्याचप्रमाणे आम्हाला सगळ्या शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहन मिळाले. माझे नाव शंतनू केशव गवळी. आमची ट्रिप 9 ते 12 तारखेच्या दरम्यान महाबळेश्वर, देवगड, रायगड, प्रतापगड या ठिकाणी गेलेली होती. आमच्या या ट्रिपच्या दरम्यान जे आमचे काही अनुभव आहेत हे आमच्या आयुष्यातील खूप अविस्मरणीय अनुभव आहेत आणि आमचे फिलिंग एकदम ढगाळ. एकूणच खूप चांगल्या प्रतिक्रिया इथे विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांनी ज्या प्रकारे ही सहल म्हणजे एन्जॉय केली आणि विशेष म्हणजे इतिहासकालीन शिवछत्रपती महाराजांनी आणि या देशातील मावळ्यांनी आपल्यासाठी केलेले जे गड आणि किल्ले जे बनवलेले आहे ते जिंकण्यासाठी त्यांनी काय केलं असणार. आपले जीवाचे प्राण केले, त्यांनी प्राण गमावावे लागले, त्यांना शहीद झाले कित्येक जवान. यासाठी आज त्यांना ती माहिती मिळाली आणि ही माहिती त्या शाळेच्या माध्यमातून त्यांना मिळाली आहे. आणि काय तुमच्या शाळेचं नाव? नाना मुंदळा या शाळेच्या माध्यमातून मालेगावची ही सहल आता संपन्न होत आहे. देवगडावरून आता हे विद्यार्थी घरी जात आहे. मी कॅमेरा पर्सन सुशील बुंदेले सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अहमदनगर. अशा शैक्षणिक सहली केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण हलका करण्यास मदत करत नाही, तर त्यांना इतिहास व निसर्गाची जवळून ओळख करून देतात. अशा सहलीचे आयोजन नियमितपणे केले जावे ही विद्यार्थ्यांची सिटी न्यूजकडे अपेक्षा आहेत.